माका तडाखा दिलाय षटकार 6 धावा. पहिला बॉल षटकार आला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार गेला. सुपर अगदी आक्रमण पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्ही पाहता प्रीतम पाटील त्याच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. चला पाली संघ लक्ष असू द्या. आपला 12वा प्रतिनिधी. खरं तर ड्रेस कोड आहे कंपल्सरी, त्याच्यामुळे शूज नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी ही दिली गेली आहे. याच्याकडे लक्ष द्या. मागील 2 बॉल 2 षटकार आक्रमण झाले. सध्या फलंदाज प्रीतम पाटील विस्फोटक खेळ मैदानावरती साकार करत असताना संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅकअप द्यावा लागेल, कमबॅक करावा लागेल सर्वेश वारेला. आणि जर का बॅकअप द्यायचा असेल ना तर तुम्हाला डॉट चेंडूवर विकेट हे खूप काही महत्वाचा मॅच मध्ये आणि तोच कारनामा आता सर्वेश वारेला करावा लागेल. मागील 2 बॉल 2 षटकार आणि त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू फेकला, जिथे थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या सर्वेश वारेचा राहिला. पुढचा बॉल समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज प्रीतम. थांबणार नाही. प्रत्येक बॉलवरती प्रहार करायचा याच मनसुबानं फलंदाजी करत असताना हा तिसरा षटकार येतोय प्रीतम पाटीलच्या बॅटमधून. टोटल धावसंख्या पहिली फलकावरती तर संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. स्लोवर बॉल चेंज स्पेस अगदी स्लोवर गतीचा हा बॉल डिलिव्हर केला सर्वेश वारेनानं. हा बॉल सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. सुरुवात दमदार बॅटिंग करत असताना आंबे टीमची विस्फोटक खेळ साकार करत असताना इन ऍक्शन मध्ये फलंदाज प्रीतम पाटील. शेवटचा अंतिम बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव फेकला, जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. अगदी चांगलं संगीत पाहिलं. खरं तर या विभागाचं एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहिलं तर 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण करणाऱ्याचं एक दमदार व्यक्तिमत्व आणि वावंजे गावाचे विद्यमान सरपंच सन्माननीय DB बाई मात्रे यांचा संगीत आपण ऐकलं आणि त्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अगदी मोलाचं योगदान आहे आणि सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असो, स्पर्धा ती 1 लाखाची असो किंवा 20,000ची असो, त्यांना तो कार्ड पोहोचवला तर नक्कीच त्यांची उपस्थिती आपण सातत्यानं पाहतोय. असे एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय DB बाई मात्रे यांचा संगीत आपण ऐकला, त्याचे देखील आपण आभार व्यक्त करूया. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला
18 या आकड्यावरती सुरुवात दमदार बॅटिंग करत असताना आंबे टीमची. समोर फलंदाज पहिला ऋतिक पाटील. पहिल्या स्पॉटवरती प्रहार केला, दोन्ही साईडनं आक्रमण केलं जाते आणि ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. दोन्ही साईडनं आक्रमण केला जातोय. विस्फोटक बाणा अजमावला आणि तेवढाच चांगला खेळ आपण या मॅच मध्ये आंबे टीमचा पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती आणि 24 धावा अगदी षटकाराने आल्यात. सिंगल डबल एक सुद्धा धाव जोडली गेली नाही. या पूर्णपणे आक्रमण सध्या खेळ आपण मैदानावरती पाहतोय. टॉस हरला, प्रवासच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सुखरूप करत असताना आंबे संघ या मॅच मध्ये. गोलंदाज या पुढचा बॉल, विकेटची गरज. कोलबा टप्पाचा बॉल फेकला, जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपारल्या आणि त्याचा फेनापीठ सध्या आंबे टीमला जिथे धाबा आल्या 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती टोटल धाबा पाहिलेला तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 26 या आकड्यावरती. 26 धावा धावपुस्तकावरती. विकेटची गरज या मॅच मध्ये गावदेवी पाली टीमला. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल ना तर विकेट खूप काही इम्पॉर्टंट आणि विकेटसाठी जाल रचणं हे मॅच मध्ये गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता दुसरा ट्रम्प कार्ड निखिल लोते हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी 18 धावा खर्च केला गोलंदाज सर्वेश वारेना आणि त्याच्यानंतर निखिल लोते हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर तेवढा धाकड फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऋतिक. फुलटॉस बॉल दिशा दिली, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा इन ऍक्शन सुद्धा उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती दाबा पाहिल्याना तर संघ जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती. सलामीची जोडी अगदी खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या आणि तेवढाच चांगला खेळ सध्या प्रीतम पाटील आणि ऋतिक पाटीलचा आपण मैदानावरती पाहतोय. एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि याच ईर्ष्यानं ओपनिंग ब्लास्ट कसं करायचं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना सध्या प्रीतम पाटील आणि ऋतिक पाटील. त्याच्यानंतर बॅकअप कमबॅक करतोय धावगतीवरती थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न गोलंदाज निखिल लोतेचा राहिला. पहिल्या बॉलवरती षटकार राहिला आणि त्याच्या मागील 3 चेंडूचा खेळ पाहिलेला जिथे धावगतीला थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न निखिलनं केला. समोर प्रीतम पाटील ज्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिलं पहिल्याच ओव्हरमध्ये आणि तो धाकड फलंदाज बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली, मागील सलग पाहिलं तर 2 बॉल निर्धाव फेकल्या. टोटल 5 बॉलमध्ये गोलंदाजानं पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक केलंय सध्या गावदेवी पाली टीमसाठी. मात्र विकेट गमावलं नाहीये हे शुभ संकेत बॅटिंग करत असताना आंबे टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल समोर प्रीतम पाटील, गोलंदाज निखिल तयार. प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट मिड ऑनला पकडला झेल. अंतिम बॉल वरती घेतली विकेट गोलंदाज निखिल लोतेनं आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना आई गावदेवी जरी मरी आई विहान 11 आंबे टीमला फलंदाज प्रीतम पाटील. बॅक टू द पवेलियन. नक्कीच अगदी एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचं आपण सातत्यानं संगीत ऐकतो ते वाबंजे गावाचे विद्यमान सरपंच DB बाई मात्रे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 51,000 ही धनराशी सामान्य या स्पर्धेसाठी देण्यात आली. त्यांचा आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतोय. सातत्यानं कोणतीही स्पर्धा असो कोणतेही कार्य असो ज्यांचं अगदी चांगले योगदान राहिलं ते एक दमदार आणि दानशूर व्यक्तिमत्व DB बाई मात्रे बाबंजे सरपंच यांच्याकडून या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती.
पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण दिलंय गोलंदाज निखिल लोतेनं, जिथे 1 विकेट घेत असताना 9 धावा खर्च केल्या. आता तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीप ठाकरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर ऋतिक पाटील आणि त्याला साथ देत असताना रोशन पाटील बंधू सध्या खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतात. एका साईडनं ऋतिक पाटील आणि दुसऱ्या साईडनं रोशन पाटील, राम पाटील यांचे सुपुत्र, त्यांचं देखील क्रिकेटवरती सातत्यानं भरपूर प्रेम पाहिलं. त्याच्यानंतर विश्रामजी पाटील त्यांचं की आपण सातत्यानं क्रिकेटवरती प्रेम पाहिलं, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. पहिल्याच बॉलवरती हा दमदार शॉट केल्याकरिता धावा मिळते 7 टोकलाय षटकार. मदन भट्टींचा बोलबाला पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. ऋतिक पाटील थांबणार नाहीये, एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच इरिशनं फलंदाजी सध्या ऋतिक पाटीलची पाहायला मिळतं. संघाची टोटल धावसंख्या पाहिली, संघ डबल तिरी ते 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ऑप्शनच्या बाहेर बॉल पंचांना दंडित घोषित केला. 80 वाईट अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल्या 34-34 या आकड्यावरती. प्रीतम पाटीलची विकेट गेल्या आणि त्याच्यानंतर सध्या ऋतिक पाटील आणि रोशन पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. प्रदीप ठाकरे ज्याचा वापर केला, तिसरा हा ट्रम्प कार्ड. गावदेवी पाली टीमचा टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सध्या पाली टीमनं. जडमध्ये गोलंदाजी, बॅक टू द बॉलर. आपल्या बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली जाताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ जाऊन पोहोचला तो मात्र 34 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच, पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करण्यासाठी गावदेवी आंबे संघ सज्ज आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय गावदेवी पाली संघ. वेगवान बॉल, चेंडू निघून चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं नॉन स्टॉप. पंचांचा इशारा की वाईट. 5 पंजा मिळाल्या बॅटिंग करत असताना आंबे टीमला. आईट फॅक्टरसाठी हा ऑफिशियल अंपायर्स कॉल आहे. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. टेक्निकल टीम मध्ये सुधीरजी पाटील सर. यस, पहिली डिलिव्हरी वाईट असेल. अतिरिक्त 5 धावा, 5 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 39-39 या आकड्यावरती. पुढचा बॉल हलक्या हातानं पोच केला, अगदी कबरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये उचलतील फेकतील. सिंगल धाब्याला प्राधान्य चांगलं केलं आक्रमण. त्याच्यानंतर सिंगल डबल, एक चांगला टार्गेट सेट करते सध्या बॅटिंग करत असताना आई गावदेवी जरी मरी आई विहान 11 आंबे संघ. 5 षटकांची मॅच, षटक क्रमांक 3 मार्गाचा. पहिल्या षटकामध्ये 18 खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये निखिल लोतेनं चांगली गोलंदाजी केली, जिथे प्रीतम पाटीलची विकेट पहिल्यानं 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर प्रदीप ठाकरेचा षटक थोडंसं मागणं राहिला गावदेवी पाली टीमसाठी, कारण की या ओव्हरमध्ये अगदी धाब्यांची लयलूट केली जाते. जिथे आपण पाहिलं पहिल्या बॉलमध्ये षटका, त्याच्यानंतर वाईट आला आणि त्याच्यानंतर 5 पंजा मिळालाय. इथे लेंथ लाईन चांगली आहे, या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. जर धावफलक तुम्हाला धावफलकावरती ब्रेक लावायचा असेल ना तर अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी प्रदीप ठाकरेला करावी लागेल. विकेट देखील तेवढेच इम्पॉर्टंट राहतील. विकेटसाठी आता षडयंत्र रचावा लागेल गोलंदाजी करत असताना गावदेवी पाली टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर रोशन पाटील. कट केल्या मागच्या दिशेनं थर्ड मॅनला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य दिलं जातं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती दाबा पहिला 41-41 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करते आंबे संघ. चांगली बॅटिंग, चांगलं टार्गेट सेट केलं जातं. प्रीतम पाटीलची विकेट गेल्यानंतर अगदी ऋतिक पाटील आणि रोशन पाटील ही जोडी खेळपट्टीवरती तुम्ही पाहता. तेवढाच चांगला खेळ आंबे टीमसाठी. गोलंदाज प्रदीप ठाकरेला
कमबॅक करणं हे मॅच मध्ये खूप काही गरजेचं आहे. फुलटॉस बॉल प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बोलतील दर्शक. चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर, 6 धावेसाठी षटकार. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4, चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. संगम ठाकरे याचा वापर केला. चला थोडा फास्ट केला. लक्ष असू द्या, 5 षटकांची मॅच. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. डिसिप्लिन खूप महत्वाचा, शिस्त पद्धती स्पर्धा, त्याच्यामुळे मी विनंती करेन गावदेवी पाली टीम की आपण जास्त वेळ खर्च करू नका, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. जर 4 षटक तुम्ही 20 मिनिटांमध्ये फेकले नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त 1 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे देखील लक्ष द्या. चौथं षटक, पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिला बॉल लाईन कराव्या, पंचांचा इशारा की वाईट. अवंतर 1 धाव जोडली जाते आणि अवंतरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. एक चांगलं टार्गेट सध्या सेट केलं जातं. लाऊड अपील केले जाते. एस इनफॅक्ट लाईन हे पाहिलं जातं आणि लेग पायस मध्ये सिंगल धाव इथे जोडली जाते. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल संघ जाऊन पोहोचला तो मात्र 49 या आकड्यावरती. गोलंदाज संगम ठाकरे ज्याच्यावरती आता विश्वास ठेवला आणि तो गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. येस, पंचांचा इशारा की वाईट बॉल. ऑफिशियल आमचे अंपायर सँडी पारकर सर केवाले यांचे इथे शुभागमन झालं. त्याच्यानंतर आमचे को कॉमेडी मित्र अर्थात रिवालजी माद्रे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर ऋतिक पाटीलसाठी कॅश प्राइज आहे. जर अर्धशतके केली साकारली तर सन्मान्य सोमनाथ गोंधली खेरणे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हा निर्धार चेंडू पाहतोय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 4 मार्गी असा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही संगम ठाकरे या गोलंदाजाला पाहता. समोर एक थाकड फलंदाज ॲज ओपनर, हा फलंदाज ऋतिक पाटील. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रेडारमध्ये आले नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नाही. एकच धाबेनं समाधान मानलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धाबा पाहिला तर 51 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. बॅकअप कमबॅक हवाय. धावगतीवरती ब्रेक लावायचा असेल तर विकेट हे खूप काही महत्वाचे आहेत. गोलंदाजी करत असताना गावदेवी पाली टीमसाठी समोर एक विस्फोटक फलंदाज रोशन पाटील, 3ऱ्या क्रमांकाचा धाकड फलंदाज. हा ट्रॅकर बॉल दिशा दिली. फाईन रिझम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला
फलंदाज रोशनच्या बॅटमधून आलाय चौकार. चला लगेच क्षेत्रशी सजून घ्या. चौकार आला फलंदाज रोशनच्या बॅटमधून. 4च्या मदतीनं संघ 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. दोन्ही साईडनं चांगला खेळ सध्या पाहायला मिळतं. ऋतिक आणि रोशनची जोडी किलपट्टीवरती आणि तेवढा चांगला खेळ सध्या आपण या दोन्ही फलंदाजचा पाहतोय, जिथे संघ जाऊन पोहोचला 55 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा संगम ठाकरे. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय ग्राम अधिकारी सन्माननीय प्रवीणजी मस्के यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अनेक सारे ग्रामस्थ देखील तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्व ग्रामस्थांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. थोडासा बॅकअप दिला गोलंदाज संगम ठाकरेनं. धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 56 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला या षटकामध्ये तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. समोर इनॅक्शन मध्ये फलंदाज तुम्ही पाहता रोशन पाटील. हा फलंदाज सध्या तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. इथे थोडस चेंज स्पेस करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 57 या आकड्यावरती. इथे मात्र या बॉलवरती दाबाले सिंगल. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 58 आकड्यावरती. आपण पाहतोय ज्यांची या व्यासपीठावरती शुभागमन झालंय ते सन्माननीय ग्रामसेवक प्रवीणजी मस्के सर यांचे ते शुभागमन झालंय आणि फटाक्याच्या आतिषबाजीनं त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. साहेबांना विनंती आहे की आपण यावं. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेवी आदित्य 11. मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला इथं करायचा आहे. मी सगळ्या मान्यवरांना अगदी आमंत्रित करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आणि मदनजी मध्ये साहेब लोकनियुक्त सरपंच यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय आणि इथे आपण एक शाही सन्मान करतोय. या सन्माननीय अतिथीगण काशीनाथ शेठ पाटील साहेब यांचा आपण सन्मान इथे करत आहोत आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खरं तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतो. ज्यांच्या पवित्र शुभासे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाला ते सन्माननीय आदरणीय काशीनाथ पाटील साहेब माजी सभापती यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल अगदी ज्यांचे आपण सातत्यानं या विभागामध्ये ज्यांचं सातत्याने चांगले योगदान पाहतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 51,000 रुपये ही धनराशी देण्यात आली होती. वाबंजे गावाचे विद्यमान सरपंच तथा आपण सातत्याने ज्यांच्या माध्यमातून पाहिला 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण करणारे दमदार आणि अशा दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य DB बाई माते साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं.
मंडळ चषक 2026च्या माध्यमातून लोकनियुक्त सरपंच मदनजी दोंडीराम मते साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. जनतेचे गैवानी आणि अगदी आपण पाहतो की नियमितपणे सातत्यानं समाजसेवा कशी होईल याकडे ज्यांनी आकर्षित लक्ष दिलं आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की अगदी मग नवयुवकांना कसं व्यासपीठ मिळेल, कसं ग्रामस्थांना अगदी चांगलं मी म्हणेन की पाठ मिळेल या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं. असे सगळ्यांचे लक्षवेधी भूमिका असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच DB म्हात्रे आणि त्यांच्या समेत काशीनाथ पाटील साहेब यांचे इथं आगमन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या अगदी उपस्थितीमध्ये आपण इथे उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडलेला आहे. आणि या स्पर्धेचा आता ते जरूर इथून रजा घेत आहेत, त्यांचे विशेष आभार. चार षटकांचं खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 58 या आकड्यावरती. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सिद्धू भोईर याचा वापर केला. हा 5वा ट्रम्प कार्ड गावदेवी पाली टीमचा. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट मिड विकेटच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येथील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलमध्ये पाहिलं तर सिंगल दाबेला प्राधान्य दिलं जातं. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. 59 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतं आंबे संघ. समोर फलंदाज पाहिलं तर ऋतिक पाटील सलामीचा खेळाडू आणि अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर आंबे टीमला एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज ऋतिक पाटीलला आणि तेवढाच चांगला खेळ आपण त्याचा पाहतोय. प्रहार केला थांबणार नाही. शेवटच्या बॉल मध्ये आक्रमण करायचं आणि त्याच ईर्षेनं हा फटका एक्झिक्यूट केला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा षटकार. दुटण्यानं धुंद्रेपाडा दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. षटकाराला 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 65 या आकड्यावरती. ऋतिक पाटील वैयक्तिक खेळ पाहिलं तर 11 बॉलनं 29 धावांची खेळी साकार करत असताना हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहता ऋतिक पाटीलला. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा सिद्धू भोईर. पहिला बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉलवरती षटकार. तिसरा बॉल वेट अँड ऑच केलं लेट कटचा नजाकत फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा बाउन्सवर दरब 4. आज चौका कुंडली खेरणे जर ऋतिक पाटीलला अर्धशतके केली साकारले त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 69 या आकड्यावरती. धाबा धाव पुस्तकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सिद्धू भोईर. वेगवान बॉल पाठची एज घेत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये किती धाबा जोडल्या जातील आणि किती धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी आंबे टीमच्या माध्यमातून समोर ऋतिक पाटील वैयक्तिक दमदार खेळ साकारले या मॅच मध्ये ऋतिक पाटीलला आणि तो एक थाकड फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार केलाय फटका ला जवाब. ब्लॅक स्क्रीनच्या वरनं हा तडाखा दिला धमाका. षटकाराला फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून 6च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 75 या आकड्यावरती तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. महिला मंडळ सध्या तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतं. त्यांचा केला आपण आभार व्यक्त करूया. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल
समोर आज ओपनर ऋतिक पाटील, विस्फोटक फलंदाज गोलंदाज तयार. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कबरच्या दिशेनं सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला, थ्रो थोडीशी अचूक राहिली आणि त्याच्या कारणास या बॉल मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस गावोदेवी आंबे संघ जाऊन पोहोचला. टोटल 77 या आकड्यावरती आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. तो मात्र गावोदेवी पाली टीमला 30 बॉल मध्ये 78 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानावरती उतरावं लागेल. सेकंड सत्र जसा चालू होईल आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक मित्र अर्थात रिवालजी मात्रेसर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड सत्र. गावदेवी आदित्य 11 संघ एक नंबर. यापुढील सामन्याचा टॉस इथे केला जाईल. हैदुटणे आणि त्यांच्या समवेत यंगस्टार दुंदरीपाडा या दोन टीम आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहेत. मी विनंती करतोय ते सुदामजी पाटील साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कानपोली यांना विनंती आहे आणि रघुनाथजी मते साहेब यांना विनंती आहे की आपण आता या सामन्याचा टॉस करण्यासाठी ते उपस्थित व्हायचे. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 हे शानदार पर्व आणि आपण पाहतोय साकी सोडत मधून आता ही फ्रेश एफ पूल मधून मॅच असणार आहे. सेकंड मॅच जिथे आपल्याला दुंदराई यंगस्टार 11 आहे, अंडर 20चे सगळे खेळाडू एकत्रित आणि त्यानंतर आपण पाहतोय की अगेन्स्ट मध्ये आपल्याला हैदुटणे संघ, ते दोन संघ एकत्रित येऊन आज आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळतील. इथेच अलीकडच्या परिसरामध्ये वसलेलं एक छोटंसं संस्थान हैदुटणे आणि तेथील आपण पाहतो आज आदिवासी समाजामधून हा संघ इथे उतरलाय आणि तो संघ आज अगदी खेळेल ग्रामीणच्या संघासोबत. 5 षटके आहेत आणि 5 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला फ्रेश वापरायचे आहेत. प्रत्येकी इनिंगसाठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि एंड सोडताना दोन्ही एंड सोडायचा आहे तुम्हाला, एंड त्यावेळेला स्ट्राईक मिळेल. हेवी टू गो. सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. टेल इज अ कॉल अँड इट इज अ टेल. टॉस जिंकलेला आहे दुंदरेपाडा संघानं. उत्तम, काय सांगशील, टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी घेणार. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. फलंदाजीचं आमंत्रण या संघासोबत मिळण्यानंतर तरी फ्रेश लढत आणि पहिली लढत असेल तर काय रणनीती आहे आणि एकंदरीत संघाची बांधणी कशी आहे? संघ आहे तोच आहे आणि खेळ करणार. ग्राउंड चांगला आहे. ओके, थँक्यू. हे होते कॅप्टन टॉस जिते, त्यानंतर टॉस गमावलाय हैदुटणे संघाच्या कॅप्टननं. एकंदरीत टॉस जिंकला तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली आणि आताही बॅटिंग मिळते म्हणजे मनायोग्य निर्णय मिळालाय. सो पहिल्या मध्ये खेळत असताना किती धावा बनवण्याचा एकंदरीत मैदानाचा देखील तुम्हाला अनुभव असेल तर मग त्या पहिल्या हाफ बद्दल तुम्ही काय सांगाल? 50 ते 60. नक्कीच. आज कसं वाटतं की ग्रामस्थ मंडळ आणि सरपंच चषक या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायला मिळत आहे? मागील वर्षी भरपूर प्रयत्न झाले परंतु संधी मिळाली नव्हती. यावेळेला आज ग्रामीणच्या लॉटमध्ये तुम्ही खेळताय, सो मग कशी उत्सुकता आहे? दादांनी खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते टॉस अगदी गमावलेले कर्णधार, परंतु टॉस अगदी त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नव्हता कारण त्यांना जे हवं होतं त्यांना मिळालंय आणि ते बॅटिंग करतील. हे टॉस बॉक्समधील समाचार. त्यानंतर उपस्थित मान्यवर सुदामजी पाटील साहेब, माजी सरपंच यांचा पण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. इथे पण सन्मान करणार आहोत माजी सरपंच सुदामजी पाटील साहेब यांना पण इथे सन्मानित करतोय. ग्रामस्थ मंडळ व सरपंच चषक या स्पर्धेचं अगदी दैदिप्यमान असं आयोजन आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनी समारंभ सोहळा, मान्यवरांचा शुभ सन्मान, आकर्षक असं चषक देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. अक्रॅलिक ट्रॉफी, मान्यवरांचा शुभ सन्मान आणि मान्यवरांच्या उपस्थितीने आपण पाहतोय की अगदी गजबजलाय सोहळा. त्यानंतर यापुढील सन्मान आपण रघुनाथजी मते साहेबांचा करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चेक 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 माईक चेक माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हा, आवाज वाढव.
हरिबुवा पाटील यांना विनंती आहे की आपण देखील याचा सन्मान घेण्यासाठी, मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर मॅचकडे जाणं महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येकी इनिंग ब्रेकमध्ये नाही, आता एका षटकाच्या ब्रेकमध्ये सन्मानाकडे जरूर वळू. तोवर वेळ आहे. आपण हरिभाऊ पाटील यांचा सन्मान इथे करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घ्या आणि त्यानंतर जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. आपल्यासोबत आहेत तसेच नितेशजी पाटील साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कानपोली, यांनाही विनंती की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नितेशजी पाटील साहेब या सन्मान घेण्यासाठी. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि अगदी आपण पाहतो की हा युवा चेहरा आज राजकीय क्षितिजावरती कानपोलीच्या आपल्याला जरूर पाहायला मिळतो. कानपोलीचा विकास कसा होईल याकडे आज एक युवा पर्वानं देखील लक्ष घातलंय. यापेक्षाही चांगली बाब का असेल. आई गावदेवीचा आशीर्वाद आणि ग्रामस्थ मंडळ कानपोलीची साथ आणि आज हे सगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सुधीरजी पाटील साहेब सदस्य आणि या स्पर्धेचे आमचे सह आयोजक देखील आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर बाकी सन्मानाकडे आपण जरूर वळणार आहोत. जाऊयात, वेळ आहे ती म्हणजे मॅचकडे वळण्याची. कॉम्बॉक्समधून ऐकूयात रिवॉल म्हात्रे सर यांना. थँक्यू सो मच. काश मॅचकडे वळतो जिथे मात्र पहिला बॉल फ्री हिट होता, नो बॉल. त्यानंतर प्री हिटवर त्रिफलाचित बाद झाल्यानंतर संधी मिळाली फलंदाजाला. संघाची धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर 2 धावा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 77 धावा काढल्या होत्या गावदेवी जरीमरी आई आंबे संघानं. ओ काय वेग प्रचंड वेग आहे. आणि तिथे मात्र पाली संघाला 77 + 2 अशा पॅनल्टी मुलं आता 80 धावांचं तब्बल आव्हान आहे. करण्याचा प्रयत्न केलाय. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू थांबला जातोय. 1 धाव मात्र बोलून काढली आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 77 + 2 धावांची पॅनल्टी मुलं 80 धावांचं हे मोठं आव्हान समोर ठेवलंय. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 श्री मदनजी मते साहेबांचे हे आयोजन तुम्ही पाहताय. आज पहिली रात्र आणि लवकर, खरं तर डे नाईटची स्पर्धा आहे. थोडी आयोजनामुळे आज उद्घाटन होता, थोडी स्पर्धा उशिरानं का होईना, पण तो पहिला मॅच समाप्त होत आलाय. परंतु इथे काय घडतंय, ही धाव घेण्याचे कुठेतरी नापाक प्रयत्न केला. दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय पाली टीमचा धावचीत बाद. मावले सुंदर संगीत तुम्ही ऐकता. खरं तर जय शिवराय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी शिवकल्याण राजा जाणता राजाला ग्रामस्थ मंडळ आणि सरपंच चषकाच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करूया. पहिला सामना इथे सुरू झाला. हाय स्कोरचा मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये 80 करायच्या म्हटलं ना तर खूप मोठा संघर्ष करावा लागेल. गोलंदाज प्रीतम पहिलाच ओव्हर चांगला फेकतोय. आतापर्यंत वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. थोडंसं फंबल. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने बघा प्रयत्न संघर्ष किती मोठा चालू आहे. इथे मात्र गावदेवी जरीमरी आई विहान 11 आंबे संघाचा विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. प्रीतमचं पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5च धावा आल्या आहेत. ओव्हर झालाय 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 80 करायच्या आहेत. आता 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 75 करावा लागेल. मोठं आव्हान आहे. 1 ओव्हरचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. पाहुण्यांची प्रचंड उपस्थिती मैदानावर. ज्या पद्धतीने आपण सामना सुरू आहे पाहतोय इकडे व्यासपीठ देखील भरगच्च भरलाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त आहे. पुन्हा एकदा जाऊया सन्मानाकडे. भरपूर पाहुणे आहेत त्यामुळे सन्मान एका बाजूला सुरू ठेवू. 1 ओव्हरचा खेळ जसा संपेल आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान देखील करूया. आमचे आकाश खरं तर आमच्यासोबत जॉईन होत आहेत. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आकाश करूया सन्मान. शनिवारजी मते साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. त्यांचा आदरातिथ्य ते सन्मान केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत
कानपोलीचे लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्या अगदी आपण पाहतो की हा केस आज ते प्रत्युत्तर देत आणि इथे जरूर ते उपस्थित झालेले त्या कार्यक्रमासाठी त्यांची आपल्याला जरूर उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांचा हा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर धोंडीरामजी मते साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. धोंडीरामजी मते साहेब यांना विनंती आहे. आज हा जो सोहळा आपण पाहतोय या सोहळ्याला इथे उभं करण्यामध्ये आज जरूर मदनजी मते हा चेहरा पाहायला मिळतोय, परंतु आज राजकीय पटलावरती असेल, अन्यथा समाजसेवेच्या पटलावरती असेल आणि स्पर्धायोगाच्या पटलावरती असेल, हा चेहरा जर आणण्यासाठी त्याची जडणघडण आणि त्या अगदी मी म्हणेन की मातीपासून मडकं बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर मग धोंडीरामजी मते साहेबांचं नाव आवर्जून घेतलं जाईल आणि अगदी त्यांचे सुपुत्र आहेत मदनजी मते साहेब. मदनजी मते साहेब यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतोय आणि ते सन्मानित केलं जात आहे. यापेक्षाही चांगला दिवस काय असेल बा, एका मुलाच्या हातातून एका बापाचा सन्मान इथे पाहायला मिळतो. अगदी गोड आठवण. त्यानंतर मदनजी मते साहेब यांचे अगदी जवळचे मित्र आणि अगदी त्यांचे मी म्हणेन की ते म्हणतात ना की एक जीव आणि दोन हृदय असं नाव आहे चंद्रकांतजी मते साहेब यांना मी विनंती करतो की आपण देखील याचा सन्मान घेण्यासाठी. माजी सरपंच कैलासजी पाटील साहेब आपल्यालाही विनंती आहे. प्रवीण मस्के साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. प्रवीणजी मस्के साहेब या मंचावरती आपला सन्मान घेण्यासाठी. सर्व अतिथीगण जो ग्रुप आलाय प्रवीणजी मस्के तुमच्यासोबत, त्या सगळ्यांना मी इथे इन्व्हाइट करतो की या आपण. नितेश दादा आपण देखील या. मान्यवरांचा आपण सन्मान करूया. प्रवीणजी मस्के साहेब ग्रामसेवक आहेत या परिसरातील. हे नामांकित नाव आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो अगदी अनेक साऱ्या मग योजना असतील त्या योजनांना अगदी त्यांचा चांगला मी म्हणेन की पाठबळ मिळतं आणि चांगला सहकार्य लाभतो तो म्हणजेच मदनजी मते असतील आणि या परिसरातील जे सगळे सदस्य असतील त्या सगळ्यांना. आणि आज त्यांचा इथे यथोचित मानसन्मान देखील केलेला आहे. जनार्दनजी मते साहेबांना देखील आम्ही इथे आमंत्रित करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. येस नक्कीच ही होती सन्मान. मॅचकडे जाणं महत्वाचं. वन्स अगेन ओ टू रिव्हॉल्व सर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झाला आणि तिकडे मात्र विकेट देखील मिळाली आहे. खरं तर 2 गडी बाद धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर फक्त 5. नाजूक बिकट परिस्थिती पहिल्याच मॅचमध्ये या आंबे संघानं पाली संघाला कुठेतरी जखडून ठेवले म्हणावं लागेल. 80 करायचे आहेत आणि आतापर्यंत फक्त 5. आता तुम्हाला पाली टीम मोठमोठे फटके खेळावेच लागतील. गोलंदाजच्या उंबरट्यावर आर्यन. पहिलं प्रीतमना अगदी आर्यनला तुम्ही पाहताय अंडर 17चा हा खेळाडू. होतकरू खेळाडू आहेत, नवीन यंगस्टार आहेत. खरं तर आंबे टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फक्त पाली टीमला समोर ठेवलेलं हे धावांचं डोंगर जणू काय त्या धावांचं डोंगर इथे पार करावं लागेल. खूप मेहनत घ्यावी लागेल. एक धावेनं काही होणार नाही आहे पाली संघ. पाली टीमचे बॅट्समन तुम्ही पाहिलात तर केतन बाद झाला, तदनंतर मात्र सलामीचा प्रदीपही बाद झाला. सलामीची जोडी लवकर मैदानातून बाहेर गेली. आता महेश आणि प्रथमेश हे दोघे खेळतायत. गोलंदाज आर्यन त्यांच्या समोर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. 6 धावा लागल्या धावफलकावर. चिरड पाली आणि खरं तर हा गावदेवी जरीमरी आई विहान 11 आंबे हा संघ फाईट करतोय. हो बॅट वेगाने फिरली होती मात्र हलकासा अपील मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॉल जाते डॉट. पूर्णपणे निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित 5व्या वर्षामध्ये पर्व 5वे सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 हे आयोजन तुम्ही पाहताय. फुलटॉस बॉल सरळ स्टँड अँड डिस्पॅच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. दुसरीचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. सिंगल डबल सिंगलवरच थांबवलंय या आंबे टीमनं या फलंदाजांना. पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 8 धावा. 2 गडी बाद 8 धावा. स्पीडअप करावा लागेल कारण आज आपण पाहिलं तर स्पर्धा थोडीशी उशिरा झाली कारण उद्घाटन समारंभ म्हटलं तर स्पर्धेला थोडा उशीर होतोच. परंतु आता याच्या पुढे खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ न घेता सन्माननीय सरपंच मदनजी धोंडीराम मते आज खरं तर यांचं आयोजन पाहतं. त्यांचा मुलगा कुमार आदित्य मदन मते
यांच्या खरं तर सहयोगानं अर्थात त्यांच्या नावाने हे आयोजन तुम्ही पाहताय. सरपंच चषक ग्रामस्थ मंडळ कानपोली आणि या गावामध्ये खरं तर अप्रतिम आयोजन दरवर्षीप्रमाणे मदनजी मते साहेबांचं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. 5व्या वर्षामध्ये हे आयोजन पुन्हा एकदा या क्रीडांगणावर पाहायला मिळते. खरं तर आझाद मैदान, अप्रतिम मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज नवीन गोलंदाज समोर एका बाजूला यश, त्याच्या समोर केलेल प्रथमेश. पुन्हा एकदा हा यशचा बॉल डॉट, जास्तीत जास्त डॉट बॉल खेळले जात आहेत. आपण पाहिलं तर विचार केला तर धावांचं डोंगर आहे. 80 धावा पहिल्याच मॅचमध्ये झाल्या आहेत. एकंदरीत फलंदाजांसाठी विकेट साजेशी आहे. ही पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला ठरली, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये हे उलट पाहायला मिळतंय. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अजून एक फलंदाज बाद होतोय. अंडर 16चा हा गोलंदाज सगळे यंग खेळाडू घेऊन आलाय आणि विकेट मात्र हादरा बसतोय तिसरा. लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेबांचे संगीत तुम्ही या आयोजनावर आधारित ऐकलं. टायटल सॉन्ग सरळ बॅटने खेळलाय ऑन द राईज, मात्र इथे दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही. एकच धाव मिळते. गाव देवी जरी मर्याई विहान 11 आंबे संघ, काय यंग स्टार नवतरुण या संघामध्ये चांगली कामगिरी करतायत. गोलंदाजी अगदी टिच्चून मारा, तिखट मारा, बिकट परिस्थिती करून टाकली आहे पाली टीमची. चिरड पाली, खूप दूरवरनं आलेला हा संघ आणि त्यांच्या समोर खरं तर याच शिरवली आंबे परिसरातला हा आंबे संघ चांगली कामगिरी करतोय. हा गुडगा खेळपट्टीवर टेकून आडव्या बाटने केलाय, मात्र डॉट बॉल जातोय. अजूनही एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाहीये. दुसरा षटकही समाप्त झाला, सेकंड पॉवर प्ले ही समाप्त झाला. दूरवर क्षेत्ररक्षण पैलावलंय, अजूनही चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल, काय ताकद, मात्र इथे दिशा भटकली आहे गोलंदाजाची. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळाली आहे. पहिला व्हाईट बॉल आलाय. अगोदर एक नो बॉल आला होता पहिलाच, अगदी त्यानंतर मात्र हा दुसरा अवांतर चेंडू. लास्ट बॉल एकूण 10 धावा, 4 गडी बाद. समोर दिलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक नाही कुणी, याच फटक्यांची गरज आहे. आणि डावखुऱ्या फलंदाजाच्या बाट मधून आलाय बऱ्याच उशिरानं. तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर हा स्ट्रेट लॉंग ड्राईव्ह षटकार.
चला नेक्स्ट मॅच हेडुटणे आणि दुंद्रेपाडा. दुंद्रे आणि त्यांच्या विरोधात हेडुटणे बी असा मॅच होईल. त्यामुळे दोन्ही टीम्सना विनंती आहे की टॉससाठी तुम्ही त्वरित यायचे. टॉस बॉक्समध्ये माहिती मिळाली आहे की टॉस ही झालंय, खूप चांगलं आहे, लवकरच टॉस ही झालंय. इथे मात्र हवेमध्ये झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि तिथे कॉल ही चुकला होता. 2 फलंदाजांच्या आतमध्ये अगोदरच 4 विकेट गेलेत आणि धावसंख्या जर बघितली तर शेवटच्या बॉलवर षटकार आला तेव्हा 16 होत्या. आता 17 या आकड्यावर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 4 गडी बाद 80 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. भलं मोठं आव्हान म्हटलं तर अक्षरशः कठीण संघर्ष करावं लागेल. पालित टीम तुमच्यासमोर प्रचंड संघर्ष आहे, कारण आता धावा जास्त, चेंडू कमी. भरपूर धावा राहिल्यात. आता चेंडू आणि धावांचं अंतर जर सांगायचं झालं ना तर फक्त 11 बॉल बाकी आहेत आणि 63 धावा. हे भलं मोठं आव्हान आहे. क्लीन बॉल, 5वा विकेट. गोलंदाज पटकावतोय प्रतीक, अजून एक विकेट. पाच गडी बाद 17 धावा. आता पुढील संघाने कशा प्रकारे विचार करायचं, कारण पहिल्या इनिंगमध्ये धावा 80 झाल्या, दुसऱ्या इनिंगमध्ये धावा होत नाही, गोलंदाज चालत आहेत, पहिल्या इनिंगमध्ये फलंदाज चालले. म्हणजेच एकंदरीत आता पुढील जो मॅच असेल त्यांना अंदाज घेता येणार नाही या मॅचकडे पाहिलं तर. आता 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 63 धावा. हवेमध्ये लॉट, 5 विकेट आहेत. खरं तर झेल हा उडाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, केवळ मिळेल इथे या ठिकाणी एक सिंगल रन. अजूनही 62 धावांची आवश्यकता उरली आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू 62 धावा, भरपूर खरं तर धावा राहिल्यात. अशक्य असं आव्हान आहे. डोई जड झालंय आता आव्हान पाले टीमसाठी आणि नक्की 9 येईल आता या आव्हान पार करण्याकरता, कारण इथेही सिंगल आली आहे. डीप मिड विकेटकडे जातोय चेंडू, एक सिंगल आले आहे. एक धावे, धावेना काहीच होणार नाही. सिंगल डबल से कुछ नहीं होगा पाली टीम. अगर इस मुकाबले को जीतना है, जीतना छोड़कर अगर उसके पास ही जाना है तो चौके छक्के लगाने पड़ेंगे. इसके सिवाय कुछ नहीं आपके पास, क्योंकि आता 8 चेंडू आणि 61 धावा. मॅच थोडी वन साइड झाली आहे. वाईड इज लॉंग ऑनला हो फ्लॅट अँड पॅरल स्ट्रोक केला आहे. तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय, मिळेल केवळ 1. ओ इट्स ग्रेट इट. आता काय सोडणार नाही, आता पकडला जेल. एलिमिनेशन कमी आहे. अजून एक विकेट नंबर 6. बॅक टू डगआउट. विनंती करेन यावं पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. समीकरण फारच कठीण निर्माण झालंय. आता 6 विकेट गेलेत, 6 बॉल 60 करायचे आहेत. 6 बॉल 60 म्हटलं तर प्रत्येक बॉलवर 10 धावा अशक्य आहे. ISPLची आता 98 मारायला लागतील तरी सामना जिंकता येणार नाहीये. चिरडपाली संघ पूर्णपणे संकटात. मॅच मध्ये औपचारिक धावा घे असंच म्हणावं लागेल. 6 बॉल 60 धावा.
यानंतर दुंद्राई आणि हेडूटने असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र 6 बॉल 60ची गरज. वेल गेली आहे, वेल निघूनच गेली आणि त्यानंतर आलाय. खरं तर हे फटके पहिले यायला हवे होते, तो उशिरानं आलाय षटकार. तर असं म्हटलं जातं ना, ज्यावेळी शेतीला पाण्याची आवश्यकता असते ना, म्हणजे भात करपून गेल्यानंतर पाणी पडलेला काहीच उपयोग नसतो, तसं हे झालंय. आता षटकार येऊन काहीच उपयोग नाही आहे. 6 बॉल 60ची गरज होती, षटकार आलाय. अजून 54 करायचे आहेत 5 बॉलमध्ये. आता 5चा बॉल 1 डॉट गेलाय. 4 बॉल 54. दुंद्राई 11 दुंद्रे. खरं तर दुंद्राई म्हटलं तर मिथुन शिन्नारे यांचं आयोजन मला आठवतंय. खूप चांगलं आयोजन. मिथुन शिन्नारे, सुदर्शन चौधरी या मॅचचा आनंद घेत आहेत आणि दुंद्राई 11 दुंद्रे संघाला ते शुभेच्छा देतात. त्यांचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एड्युटने टीमच्या विरोधात. ओ हेलिकॉप्टर, नाईस स्ट्रोक, लावले. फक्त इथे गुणवत्ता सादर करतोय फलंदाज. निखिलच्या बॅट मधून आला हेलिकॉप्टर स्ट्रोक, सिक्सर. कोणाची बहरली हे पाहणं फार गरजेचं आहे. किती ऋतिक पाटीलने 41 धावा ज्या कुडून काढल्या ना, त्या आंबे संघासाठी एवढ्या फायदेशीर झाल्या की 80 धावांपर्यंत ते पोहोचले. आता औपचारिकता शिल्लक. मॅच मध्ये फक्त प्रोसिजर. 2 बॉल बाकी आहेत, 47 धावांची गरज. बघा ऋतिकच्या त्या 41 धावा किती फायदेशीर ठरतायत. 47 राहिल्यात शेवटपर्यंत. 2 बॉल. ऋतिकनं 10 बॉलमध्ये 16 बॉलमध्ये 41. काय जबरदस्त धावसंख्या ठोकली आहे. त्याच्या जोडीला 3 षटकार मारणारा प्रीतम पाटीलचंही कौतुक करावं लागेल. आणि त्यांच्याच जोरावर या मोठ्या धावसंख्या उभ्या राहिल्या आहेत. 2 बॉल फक्त बाकी आहेत मॅच समाप्त होण्याकरता. इथे मात्र बॅटचा आवाज आपल्यापर्यंत आला होता. अर्थात 1 मिळेल. 1 बॉल बाकी. 46 धावा. चिरड पाली टीम उशिरा आली. खरं तर पाली टीम ज्यावेळी उशिरा आले तेव्हा त्यांचं गेम प्लॅनिंग त्यांनाही करता आलं नाही आणि असंच काहीतरी घडलं आणि आंबे टीमनं चांगली धावसंख्या उभी केली आहे. लास्ट बॉल. सामना समाप्त होण्याकरता क्लीन बॉल. अजून एक विकेट. 7वा विकेट मैदानातून बाहेर जातोय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकतोय गावदेवी जरीमरी आई विहान 11 आंबे संघ विजयी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक पाली टीम. यानंतर लगेच हेडुटणे आणि दुंद्राई संघ हा सामना सुरू होईल. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आकाश. आणि या सामन्याचा सामनावीर खरं तर हिरोच म्हणूया तो ठरतोय ज्यानं फलंदाजीतून 16 बॉल 41, 1 ओव्हर फेकला, 14 धावा, 1 विकेट, ऑल राऊंडर परफॉर्मन्स करणारा मिस्टर ऋतिक पाटील. मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील. चला पुढील मॅच ताबडतोब सुरू करायचं आहे. एडुटणे आणि दुंद्राई या 2 संघांना विनंती आहे ताबडतोब सामना सुरू करायचा आहे. जसं संघ एक बाहेर येईल तुम्हाला लगेच मैदानात उतरायचं आहे. चला फलंदाज चेंडूची तपासणी करा आणि तुम्ही मैदानात उतरायचं आहे. आणि मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल असेल. मायक्रोफोनवर करूया आमंत्रित पुढील सत्रासाठी. जोडले जातील आमचे समालोचक मंगेश